आज आमची भाऊजाई नीता दांगट तिची सुद्धा उमेदवारी या ठिकाणी थांबवलेलं आहे तिला सुद्धा। आज आमचा भाऊ सुद्धा आनंद या ठिकाणी आहे, सगळी मंडळी ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे तशी काही परिस्थिती नाही। घरामध्ये मागच्या वेळेस ती होती, त्याच्या आधी 10 वर्ष मी होतो। संकेत असतील त्यांचे काय मनामध्ये, काही कदाचित अधिक चांगलं घडणार असेल आणि खरं मी शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे म्हणून जो आदेश जी आज्ञा आलेली आहे त्या आज्ञेचं पालन करणारा मी खऱ्या अर्थाने कार्यकर्ता आहे। खरं तर मी स्वयंसेवक आहे आणि म्हणून जी आज्ञा आली त्या आज्ञेचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा, त्याचप्रमाणे पुण्याचे राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा, प्रांताध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ, धीरजजी घाटे, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे आमदार सन्माननीय भीमराव तापकीर यांच्या सूचनेनुसार मी त्यांचा आदेश पाळत आहे। मी खरं तर 7 पासून 17 पर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना जेवढं यथाशक्ती यथा बुद्धी काम करता आलं तेवढं केलं। त्यामध्ये 12 ते 17 राष्ट्रवादीचा नगरसेवक होतो, एक वेळेस विधानसभाही लढवलेली आहे आणि थोडा शिस्तीचा कार्यकर्ता मी आहे आणि म्हणून खरं तर स्वयंसेवक असल्यामुळं एक शिस्त पाळण्याची पहिल्यापासून माझ्यामध्ये एक सवय आहे आणि म्हणून जो आदेश म्हणजे ज्या पद्धतीमध्ये आज्ञा आलेली आहे। नक्कीच तुमच्यासारखा कार्यकर्ता खरं तर भाजपमध्ये आला आणि त्यामुळे भाजपचे या भागातलं वजन जे आहे ते आणखी वाढलेलं आहे। मात्र यावेळेस पक्षाला तुम्ही नको होतात असं काय आहे का, किंवा तुम्हाला अधिकृत का नाही तिकीट मिळालं? नाही, काही संकेत असतील त्यांचे काय मनामध्ये, काही कदाचित अधिक चांगलं घडणार असेल आणि खरं मी शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे म्हणून जो आदेश जी आज्ञा आलेली आहे त्या आज्ञेचं पालन करणारा मी खऱ्या अर्थाने कार्यकर्ता आहे आणि म्हणून तुमच्यासोबत इतरांनी जे पक्ष प्रवेश केले त्यांना संधी मिळाल्या, तुम्हाला नाही मिळाली, काय नाही? देर हे दुरुस्त हो जाएगा, चांगलं होईल काहीतरी। काय आश्वासन मिळालंय वरिष्ठांकडनं, काय चर्चा झाली? नाही, चांगलं होईल एवढं नक्की मला माहिती आहे। दबाव नाही, दबाव आज आमची भाऊजाई नीता दांगट तिची सुद्धा उमेदवारी या ठिकाणी थांबवलेलं आहे तिला सुद्धा। आज आमचा भाऊ सुद्धा आनंद या ठिकाणी आहे, सगळी मंडळी ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे तशी काही परिस्थिती नाही। घरामध्ये मागच्या वेळेस ती होती, त्याच्या आधी 10 वर्ष मी होतो, सगळं आहे। पक्षाने काही शब्द दिलाय? नाही, शब्दापेक्षा योग्य वेळेस ते चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतील मला पूर्ण खात्री आहे। मी आज जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून काम करतोय आणि माझ्या नेतृत्वाखाली पुढे पुरुषोत्तम बाजार समितीच्या सहकारामधला सुद्धा संपूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून आलेला आहे। परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी भविष्य काळामध्ये चांगला निर्णय माझ्या बाबतीत निश्चितपणे घेतील। माझ्या बाबतीत म्हणजे बघायला गेलं तर आता ही निवडणूक जी आहे ती आतुरतेची निवडणूक होती। बराच काळ गेला, प्रशासकांचा काळ गेला, त्यानंतर ना तुम्ही वाट बघत होता। आता एवढा संयम ठेवून देखील हाताला फळ लागलेलं नाही। काम करत राहू, काम करत आलं, काम करत राहू, त्याला काय सगळ्या गोष्टी सत्ताची। तुमची पुढची दिशा काय असणार? जे आदेश पक्ष आदेश जो देईल तो सर्वोच्च मानून काम करत राहील, तसं काय नाही। दादा फारच नरम झालाय? नाही, आक्रमकता तेवढीच आहे, तेवढीच एनर्जी आहे, त्याच्यात 1% बदल नाही। आणि सगळे जे काही आता उमेदवार आहेत, मग श्रीकांत असेल, सचिन असेल, मंजुषाताई असतील, ज्योतिताई असेल, किंवा तिकडे पलीकडं हरिदास चरोड असेल, राजाभाऊ लायगुडे असतील, भूमकरताई असतील आणि नवलेताई असतील, संपूर्ण प्रभागामध्ये दोन्ही ठिकाणी मी फिरणार आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही। तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला होता पहिल्यांदा, आता पुन्हा एकदा ती संधी तुम्हाला चालून आली ती तुम्ही डावलली। त्याच्यापेक्षा कदाचित चांगलं अजून काहीतरी घडणार असेल, काहीतरी मोठं मिळणार आहे पक्षाकडून, असं काय नाहीये। मी काय सत्तेच्या मागे पाळणार नाहीये, पण चांगलं काहीतरी संकेत असू शकतात, काय नेते मंडळी निर्णय घेतील। पक्ष बदलून चूक झाली असं वाटतंय? अजिबात नाही, अजिबात नाही।